पंढरपूरच्या आषाढी पायवारीचे आता वेध लागले। तुकोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालंय। 18 जूनला देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। माऊलींची पालखी 19 जूनला मार्गस्थ होणार आहे आणि राज्यभरातल्या विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची ही बातमी आहे। पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं वेळापत्रक आता जाहीर झालंय। 18 जून पासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। देहूतून 18 जूनला तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होईल, तर 19 जूनला आळंदीतून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे। समस्त वारकरी वर्गाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ज्याचे वेध लागलेले असतात तो पालखी सोहळा आता लवकरच सुरू होणार आहे आणि वेळापत्रक दोन्ही पालख्यांचं आलेलं आहे। आषाढी पायी वारीचे वेध वारकऱ्यांना लागलेले असतात। वर्षभर खरं तर या सोहळ्याची वाट पाहत असतात। तुकोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आता वेळापत्रक जाहीर झालंय, तेव्हा 18 जूनला देहूतून संत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, तर माऊलींची पालखी 19 जूनला मार्गस्थ होणार आहे। त्यावेळी समस्त वारकरी मंडळींची आता लगबग सुरू झालेली असणार आहे। शेतातली कामं उरकून पालखीला जायचंय, विठू माऊलीची भेट घ्यायची आणि त्या दृष्टीने आता तयारी सुरू झालेली आहे। राज्यभरातल्या विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर झालंय।